पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताच्या जाहिरातीवरून यवतमाळमध्ये मोठा बेबनाव झाला आणि आणखीन काय। यवतमाळ जिल्हा महायुतीने दिलेल्या जाहिरातीनुसार खासदार भावना गवळी यांचा चेहरा किंवा नाव वगळण्यात आलं होतं। जाहिरातीत खासदार भावना गवळी यांचा समावेश का करण्यात आला नाही पाहूयात। महायुतीची ही जाहिरात यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे। महायुती एकत्रितपणे लोकसभेच्या जागा लढवणार असतानाच या जाहिरातीमधून मात्र वेगळाच संदेश दिला जातो। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळ जिल्हा दौऱ्याचं निमित्त साधत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी वृत्तपत्रात स्वागताची जाहिरात दिली होती, पण या जाहिरातीमधून शिवसेनेच्या खासदार भावना गवळींनाच वगळण्यात आलं। जाहिरातीत जिल्ह्यातील पालकमंत्री महायुतीचे आमदार यांचे फोटो ठळकपणे छापलेले असतानाच खासदार भावना गवळींना मात्र सापत्न वागणूक देण्यात आली। तर ही जाहिरात प्रोटोकॉल प्रमाणे देण्यात आल्याचं स्पष्टीकरण पालकमंत्री संजय राठोड यांनी दिलं। असं कुठेही मला आढळलं नाही, कारण प्रोटोकॉलनुसार या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचाच फोटो जाहिरातीवर आहे आणि इथे जे बॅनर्स लावलेले आहेत त्यांचा फोटो आहे, इतर कोणाचाही फोटो नाही आहे। ज्यांनी कोणी लावले असतील ते वैयक्तिक लावले असतील। खासदार भावना गवळी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला साथ दिली होती, त्यामुळे त्यांची उमेदवारी कन्फर्म मानली जात होती। पण महायुतीच्या जाहिरातीत भावना गवळींना स्थान नसल्यामुळे त्यांच्या उमेदवारीवरून संभ्रम निर्माण झाला। परिणामी खासदार भावना गवळींच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। जाहिरात काढली आणि जाहिरातमध्ये फोटो नाही, त्यापेक्षा मोदी साहेबांचा फोटो लागलेला आहे आणि आदरणीय मोदी साहेब येत आहेत, हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बाब आहे असं मी समजते। त्याच्यामुळे त्या गोष्टीला काही फोटो आला गेला हा स्थानिकचा विषय चालत राहील, परंतु मोदी साहेब येत आहेत हा विषय सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे। सलग 5 वेळा निवडणुकीत विजय झालेल्या भावना गवळी त्यांच्या उमेदवारीबाबत निश्चिंत आहेत। लोकसभा निवडणुकीची तयारी करत असल्याचं सांगत त्यांनी फोटोच्या मुद्द्याला महत्त्व दिलं नाही। तर वृत्तपत्रातील जाहिरात कार्यकर्त्यांनी वैयक्तिक पातळीवर दिल्याचं स्पष्टीकरण संजय राठोड यांनी दिलं। मात्र जाहिरातीत नसलेला भावना गवळींचा फोटो जिल्ह्यातील राजकीय स्थितीवर भाष्य करणारा ठरलाय असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।